विदर्भाला काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी वेगळा करण्याचे आश्वासित केले होते. मात्र दोन्ही पक्षांची सत्ता स्थापन होऊन देखील वेगळा विदर्भ करण्यात आला नसून विदर्भाला सावत्र मनाची वागणूक देत असल्याचा आरोप करीत विदर्भ स्वतंत्र राज्य करा अशी प्रमुख मागणी घेऊन तसेच इतर 9 मागण्या घेऊन आज विदर्भ वाद्याकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विदर्भाप्रती अत्यंत सावत्रपणाची भूमिका बाळगली जात आहे. विदर्भात उद्योगधंदे नसल्याने बेकारीची फौज उभी झाली आहे. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. शैक्षणिक मागासलेपणा यांसारख्या अनेक संघटनांना विदर्भातील जनतेला सामना करावा लागत आहे. विदर्भात मुबलक प्रमाणात खनिज, वनपाणी, वीज व सुपीक जमीन असताना देखील राज्य सरकारच्या विदर्भ द्वेषाच्या धोरणामुळे विदर्भाचा व विदर्भातील जनतेच्या उद्धारकाकरिता स्वतंत्र विदर्भ राज्य करण्यात यावा या मागणीचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा पाठवण्यात आले, परंतु त्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती ॲडव्होकेट वामनराव चटप, विदर्भ आंदोलनाचे नेते प्रकाश पोहरे, संपादक दैनिक देशोन्नती रंजना मामर्डे, अध्यक्षा महिला आघाडी विदर्भ प्रदेश डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले, कोर कमिटी सदस्य अर्थज्ञ मुकेश मासुरकर, अध्यक्ष युवा आघाडी विदर्भ प्रदेश अरुण केदार, प्रवर्तक तथा पूर्व विदर्भ अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करण्यात आले. प्राध्यापक मंजुषा तिरपुडे, राष्ट्रीय अध्यक्षा महाराष्ट्र बेरोजगार मानव तथा जिल्हा अध्यक्षा विदर्भ राज्य आंदोलन समिती अयूब शेख, संस्थापक अध्यक्ष बेरोजगार मानव समिती तथा हजारो विदर्भ प्रेमी यावेळी संख्येने उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार, यवतमाळ. चक्काच्या आंदोलन केले आहेत आणि त्यांचे विविध मागण्या आहेत. जाणून घेऊया त्यांचे काय मागण्या आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समिती 2012 पासून सतत स्वतंत्र विदर्भ राज्याकरता आंदोलन करत आहे आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचा आता रस्ता रोको आज आम्ही पिंपळखुटी महामार्गावर केलेला आहे. कारण ज्या प्रकारे आम्ही बॉर्डरच्या इकडे पाहतो, तेलंगणा राज्य आहे आणि तेलंगणा राज्यात आज विकास जे आहे मोठ्या प्रमाणात आहे, परंतु विदर्भाच्या याच्यात विकास हा खुंटलेला आहे. इथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने होतात, त्याच्या कापसाला भाव नाही, त्याच्या पिकाला भाव नाही आणि आज विदर्भात 23 प्रकारचे खनिज पदार्थ असून सुद्धा विदर्भाच्या जनतेला त्यापासून नगावं लागत आहे. इथे कल कारखाने कुठेच नाही. वीज आम्ही तयार करतो, विजेपासून कल कारखाने सगळे पश्चिम महाराष्ट्रात आहे, पण आमच्याकडे आहे आणि त्यावरही कारखाने ते सांगली साताराच्या भागात आहे. आणि अशा परिस्थितीत आमच्याकडला तरुण विद्यार्थी जो आहे, तो शिक्षित विद्यार्थी आहे, तो बेरोजगार आहे, तो रोजगाराच्या शोधात आणि तरुण विद्यार्थी रोजगाराच्या शोधात तो बाहेर गावी जाते आणि तो तिथेच राहते. म्हणून आम्हाला आमचं राज्य पाहिजे. कारण आज आम्ही महाराष्ट्रात 63 वर्षावर आलो आणि 63 वर्षात आमच्या जनतेवर सातत्याने अन्याय झाला. आम्हाला ज्या प्रकारे यशवंतराव चव्हाण यांनी झुकते माप देतो म्हणून सांगितलं होतं, ते झुकते माप तर सोडा, जे आमच्या हक्काचं होतं नागपूर कराराप्रमाणे 23% देण्याचं होतं, ते कबूल केल्यावरही ते दिलं नाही. म्हणून आज आमच्याकडे दिवसेंदिवस बॅकलॉग हा वाढत चाललेला आहे आणि आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे का ब्रह्मदेवाला बी साक्षात आपण धर्तीवर आणला आणि विदर्भाचा मुख्यमंत्री केला आणि त्याच्या हाती 100 वर्षे सत्ता दिली तरी विदर्भाचा बॅकलॉग भरून काढू नाही शकत. म्हणून आज ह्या कर्जबाजारी महाराष्ट्रात आम्हाला राहायचं नाही. आम्हाला आमचा स्वतःचा विकास करायचा, यासाठी आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन आज इथं रस्ता रोको आंदोलन केलं. मुख्यमंत्री हा विदर्भ राज्यातील आणि खास करून नागपूरचा आहे, तरी सुद्धा तुम्ही म्हणता की विकास झालेला नाही. म्हणजे काय उपमुख्यमंत्री ज्यांनी मी विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली होती. लोकांनी त्यांना जेव्हा राज्य देतो म्हणून असं घोषणा केली होती केंद्र सरकारने, त्यावेळेच्या सरकारने, तर यांना राज्यात आणि केंद्रात मोठ्या बहुमताने आणलं, परंतु हे आपले दिवस विसरले आणि आज तुम्ही पाहता ते मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले. कदाचित उद्या जाऊन ते उपमुख्यमंत्र्याचे एक साधेसे नगरसेवक बी येणार नाही, कारण हे आंदोलन आता पेटलेलं आहे आणि तो विदर्भाचा गद्दार आहे. त्यांनी विदर्भाच्या मातीशी धोका केलेला आहे. म्हणून अशा धोकेबाजला तो गडकरी असो, फडणवीस असो, या जेही विदर्भाच्या मातीशी धोका करणारे असो, ते सगळे विदर्भद्रोही यांना आता येणाऱ्या निवडणुकीत विदर्भवादी धक्का देणार आहे. यांची बीजेपीची कोंबडी सुद्धा इथे अंडा टाकणार नाही अशी ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे. कारण यांनी वायदे केले, हे काही वायदे पुरे केले नाही. हे सांगतात हमको राम राज्य ला रहे हैं, पण रामाच्या राज्यात काय म्हटलं होतं,
का प्राण जाए पर वचन न जाए, परंतु हे वचन भुलतात, लोकांसमोर बोलतात काही, करतात काही, दिलेलं आश्वासन पाळत नाही. म्हणून अशा याच्यात यांना आता इथून पळवायचं आहे. यांचे दिवस भरलेले आहे, साफ शब्दात असं आहे, यांचे दिवस भरलेले आहे. आणि हे जेव्हा माणसाचे दिवस भरले जाते तेव्हा त्याला जब इंसान के सब सहारे टूट जाते तो ईश्वर के सहारे जाता है. इसीलिए त्यांनी, तुम्हाला माहित आहे, पूर्ण जगभरात त्यांनी रामाची कल्पना मांडलेली आहे, परंतु मिठी मिठी बातों से कभी पेट भरता नाही. म्हणून आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न जो आहे, स्वतंत्र विदर्भ राज्य आहे आणि त्याकरता आम्ही इथे लढत आहोत. आणि ह्या अंतिम श्वासेपर्यंत आमचा लढा राहणार. वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत सगळे सिपाही आता मैदानात आहे. लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवू. जय विदर्भ. आहे एवढी वाईट परिस्थिती, विदर्भ हा संपन्न असताना, सोन्याचं अंड देणारा विदर्भ असताना या विदर्भाचा माल चोरून नेण्याचं काम करता. मुकुटबंगला आशिया खंडातील सिमेंटचा 2ऱ्या नंबरचा प्रकल्प आहे, पण बाहेर राज्यातील लोक तिथं 80% काम करतात आणि आमच्याकडल्या 20% मुलाला काम देत नाही, गुणवत्ता नाही, कला नाही असं सांगतात. तुम्ही शिकवाल तरच आमच्या मुलाला कळेल, परंतु आत्महत्याग्रस्त करत आहे. सुशिक्षित बेकारांना काम नाही, शेतकऱ्यांच्या मुलांना काम नाही. वाईट परिस्थिती आहे. म्हणून देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना कळकळीची विनंती करतो, महाराष्ट्राचे अन्याय सहन होत नाही म्हणून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे साहेबांना कळकळीची विनंती करतो. आपण 2-3 वेळा आमच्या जिल्ह्याला येऊन गेले, आपण आता तरी थोडं सौजन्य दाखवा आणि वेगळा विदर्भ देण्यासाठी गडकरी साहेब, मुख्यमंत्री साहेब, देवेंद्रजी आणि पंतप्रधानांनी प्रामाणिकपणे आमचा हक्क आतापर्यंत चोरून नेलेला तो थांबवण्यासाठी आता आपण इकडे लक्ष द्यावं आणि वेगळा विदर्भ तात्काळ उपलब्ध करून सर्व सोयीने सज्ज असलेला, आम्हाला कोणाला भीक मागायला जायची गरज नाही. आमची भीक भरपूर खाल्ली, आमचा माल भरपूर खाल्ला, तो आता थांबवण्यासाठी पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, नितीनजी गडकरींनी प्रामाणिक लक्ष द्यावं अशी मी विदर्भवादाच्या आणि गोंडवाना राज्यापूर्वी ब्रिटिश काळात होतं. आदिवासी बांधवाची 40-50% आमच्या विदर्भात संख्या आहे, तरी सर्वांसाठी आपण हक्क द्यावा अशी नम्र विनंती. जय विदर्भ, जय जय विदर्भ, जय जय. 63 वर्ष महाराष्ट्रात आलो आणि 63 वर्षात महाराष्ट्रात राहून आमचा विकास हा खुंटलेला आहे आणि आम्हाला आमचा विकास करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी छोटे राज्य सुखी राज्याची कल्पना मांडली आणि त्याच्याच अनुसार विदर्भ राज्य आमच्या याच्यात खनिजांची संपत्ती रस्त्यावर आहे. आणि आता याच्यानंतर या आंदोलनात होणार आहे. या आंदोलनात आज बरेच सामाजिक विदर्भाला होतो आणि दम्याचे आजार आम्हाला होतात. बेरोजगारी आणि आता हे आंदोलन एका टोकावर पोहोचलेलं आहे आणि जोपर्यंत राज्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा रणातून जोपर्यंत राज्य घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही अशी संकल्प लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ या आशयाने आणि बीजेपीला आता आम्हाला समाप्त करायचं आहे. कारण बीजेपीने वायदा केला होता तो वायदा कधी व्यसन करतात आणि आत्महत्येसारखा मार्ग या विदर्भात अवलंबत आहे. कारखाने बंद पडत आहेत, फॅक्टऱ्या बंद पडत आहेत. या सगळ्यांची मागणी आम्हाला आहे. आमच्या आदिवासी बांधव 2014 पासून आदिवासी खावटी कर्ज योजना बंद आहे आणि आमच्या विदर्भातले तरुण यांना जे यांचे 35 वर्षा पहिलेचे दिवस होते पुन्हा आठवणी आणि सगळा फायदा पश्चिम महाराष्ट्राला आहे. रोष नेमकं कोणावर आहे? विरोधी पक्षावर आहे, सत्ताधारी पक्षावर आहे? रोष आमचा कुठल्या पक्षावर नाहीये, काही नाही. जो सत्तेत आहे म्हणजे आधी प्रॉमिस करतात वेगळा विदर्भ देऊ, पण सत्तेत आल्यावर ते विसरून जातात आणि सरळ आमची विदर्भवादी यांची दिशाभूल करतात. राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी वेगळं विदर्भ होणार नाही, तुम्ही लग्न करा, हे खरंच शक्तीचं काय झालं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं माननीय विद्यमान उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं होतं. पण अगदी एका वर्षात त्यांनी लग्न केलं. मुलगी आहे, मुलगी मोठी झाली, सगळं झालं तरी विदर्भाचा मुद्दा आता कुठेच नाही आणि विदर्भाचा विषयच नाही असं ते सरसकट बोलत आहे. माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी सांगितलं होतं, लिहून दिलं होतं की वेगळा विदर्भ, पण अजूनही कुठलीच दखल या घेतल्या जात नाही. आमच्या सगळ्या इथल्या नोकऱ्या तिकडे जात आहे, सगळं स्थलांतरित होत आहे. त्याच्यामुळे आमची गावं इकडे ओसरत आमचे तरुण हाताला काम नाही, मुंबई गाठत आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे आईवडील गाठत आहेत, तर सगळ्यात
असतं ते ओसाड गावं आमच्या विदर्भामध्ये, कारण कामच नाही. लोकसभा इलेक्शन आहे, विधानसभा इलेक्शन सुद्धा आहे. त्याला तुमचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल काय? आमचं पाऊल म्हणजे आमची लढत चालूच राहते. आम्हाला काही राजकारण करायचं नाहीये, यायचं नाहीये. आम्हाला आमच्या विदर्भातल्या तरुणांना न्याय मिळवून द्यायचा आहे. विदर्भातल्या जनतेला आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. हा न्यायाचा लढा आहे, तो आम्ही लढत राहणार.